नमस्कार मंडळी। हा जो प्लॉट आहे सोयाबीनचा, हा मौजा दाभीमधील गट नंबर 132चा आहे। श्री किशोर भाऊ वाघ यांनी मोठ्या परिश्रमांनी यावर्षी यांना सोयाबीन पेरण्यासाठी 1.5 एकराचा प्लॉट दिलेला होता। परंतु पहा निसर्ग किती, यांनी एवढा 10,000 रुपयाचा खर्च करून सुद्धा आज त्यांची परिस्थिती नसून सुद्धा त्यांनी हे शेत पेरलेलं होतं। आणि आज अशी परिस्थिती आहे की त्यांना मी म्हटलं का बा माझे संत्र्याचे झाड आता थोडे दुरुस्ती करायचे आहे, तर आता हा काय करायचं? तर म्हणे साहेब मी काही सोयाबीन म्हणे आता म्हणे मी काही तोडत नाही म्हणे, म्हणजे सोंगत नाही म्हणे। तर म्हटलं ठीक आहे बा, म्हटलं नाही तर पहा, म्हटलं नाही खरंच परिस्थिती आहे। आज सोयाबीन जर पाहिली तर पूर्ण हे होऊन गेलेली आहे, कीड पडलेली आहे, दाणे खराब झालेले आहे। तेव्हा त्यांनी स्वतःहून ट्रॅक्टर आणला, म्हणजे 10-12 हजार रुपये हे प्लस 2,000 रुपये मी त्यांना माफसुद्धा केलेले आहे। आणि अशा प्रकारे असे जर नुकसान झाले तर या कास्तकारानं काय करावं? हा ट्रॅक्टर आलेला आहे बाबू, ट्रॅक्टर चालू ह्या सोयाबीनमध्ये चालू आहे ना, पहा किती नुकसान झालेलं आहे। त्या शेतमजूर बिचारानं ते शेत पेरलं, मी सुद्धा त्यांना तसंच दिलं, पैसेसुद्धा दिले त्यांना, पण काही उपयोग नाही। आता सोयाबीन काढण्यास आम्ही आता ते उपडण्यास तयार आहे ट्रॅक्टर, आता काढून टाका सोयाबीन। पहा आता काय परिस्थिती आहे या जगाची, भयानक परिस्थिती आहे। महाराजांनी सांगितले तुझ्या श्रमाचा प्रतिष्ठा मिळो, पण प्रतिष्ठा तर काही मिळून नाही राहिली सरकारकडून। आणि अशा प्रकारचे हाल चालू आहे कास्तकाराचे। आणि त्या माणसाची कसंही काही 10-12 हजाराचं पीक आलं असतं, म्हणजे खर्च वजा करून, तर ईश्वरांनी त्यांना प्रतिसाद दिलेला नाही। आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे निसर्गाची, काय करावं काही समजत नाही। शेवटी म्हणते जे होते ते चांगल्यासाठीच होते। आणि ट्रॅक्टर हा पुऱ्या सोयाबीनला मोकळा करून राहिलेला आहे आणि रोटावेटर चालू आहे। धन्यवाद, जय गुरुदेव।